अनाउन्समेंट मात्र इथे केली जाणार नाहीये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु. नमस्कार क्रीडा रसिक सगळ्यांचं पुन्हा एकदा आपलं स्वागत करत तर आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2025 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा, याची दी याचा डोळा. आज खरं तर भाग्याचा दिवस, आनंदाचा दिवस. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या शिवरायांची जयंती. खरं तर आपण पाहिलं आज संपूर्ण देशभरामध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला. आज ही मैदानाच्या चौपेर आपण पाहिलं तर चौपेर भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय. भगवा आमचा झेंडा, भगवा आमचं रक्त, प्राण देवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त, तर आम्ही जन्मदाच भक्त शिवभक्त. तर इथे सन्मान्य आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदरणीय रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर कैलासदादा म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नितेश पाटील खारकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि दीपक दादा तुमचंही स्वागत आहे. बघा कमलाकर पाटील आपले स्वागत आहे. बघा मित्रांनो, आम्ही आता रिक्वेस्ट करतो, लढत मोठी आहे आता, मात्र समालोचन कक्षमध्येच फक्त बोलूया. तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. tenniscricket.in च्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रेक्षकांची आतुरता. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो रायगड विरुद्ध ठाणे. दोन संघ एकमेका विरुद्ध येतात. अनेक वेळा आपण मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं या दोन्ही संघाला एकमेका विरुद्ध खेळताना. यंदाच्या सीझन मध्ये आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये हे दोन संघ एकमेका विरुद्ध आले. कधी रायगड संघ ठाणे संघावरती भारी राहिला तर कधी ठाणे संघ रायगड संघावरती भारी राहिला. परंतु आज श्रद्धांजली चषक अर्थात सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा, याची दे याचा डोळा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतोय रायगड विरुद्ध ठाणे. ठाणे संघाचे कॅप्टन टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय रायगड संघाला. आणि रायगड संघाची सलामी जोडी ऍज ओपनर सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्न आणि अभिलाषा मनी बाळगून एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी रायगड संघाची सलामी जोडी मिस्टर 360 ओमकार पाटील आणि दुसरीकडे आपण पाहतोय मिस्टर 360 सुमित डोंगरे. हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला तर नक्कीच रायगडच्या प्रेक्षकांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सलामीवीर बॅट्समन ओमकार आणि सुमित साडी. तर या ठिकाणी बघा ठाणे संघाचे मेंटॉर जितूदादा सेलार खांबालपाडा यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पंच रेडी झालेत. खरं तर आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत मेन पंच जावेद परिसर मॅन फ्रॉम कल्याण. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे आर्यन भोईर. जोरदार टाळ्या पहिल्या बॉल साठी. पहिला बॉल हवेत उडवलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगले आणि पहिला धक्का. मयूर दातीलकरनं जबरदस्त झेल टिपलाय. ओमकार पाटील बॅक टू द डग आउट. ओमकार पाटीलचा प्रयत्न होता ऑनसाइट मध्ये वळवण्याचा, परंतु बॉल बॅटचा व्यवस्थित कनेक्शन झाला नाहीये. मयूर दातीलकरनं काय सुंदर झेल टिपला आणि रायगड संघाला पहिला धक्का मैदानाच्या मध्ये दिलाय. दोन संघ एकमेका विरुद्ध. प्रेक्षकांची आतुरता आणि खरं तर आता प्रेक्षक वर्ग आपण पाहतो मैदानाच्या चौपेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौपेर नजर टाकली तर प्रेक्षक आणि प्रेक्षक हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि त्यांनी ग्राउंडवरती केलेली गर्दी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जय भोलेनाथ. गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आयोजित श्रद्धांजली चषक आज मैदानावरती सफळ होताना पाहायला मिळते. कारण पिसारबेकरांचं स्वप्न होतं आपल्या ग्राउंडवरती रायगड विरुद्ध ठाणे ही स्पर्धा नक्कीच आपण पाहणार. 30 मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये पहिला बॉलवरती दमदार सुरुवात केली. गोलंदाजी करत असताना आर्यन भोईरनं पहिली विकेट प्राप्त केली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय विश्वजित ठाकूर, ज्यानं संपूर्ण विश्व जिंकण्याचे स्वप्न राखलंय. मिस्टर JPL नावानं संबोधलं जाणारा विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नक्कीच वन डाऊन साठी त्याला आमंत्रित केलं. कारण पहिला बॉलवरती ओमकार पाटीलची विकेट पडली आहे. 5 षटकांची लढत, चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आर्यन भोईर.
ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकलाय सिली मिडॉफला. स्वतः आर्यन बॉल फील्ड केलाय. कुठल्याही प्रकारचे रन नाहीये. 2 चेंडू झाले परंतु अद्याप खातं खुलं होत नाहीये. पहिली विकेट पहिला बॉल वरती गोल्डन विकेटच्या माध्यमातून ओमकार पाटील बाद झाला आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकूर आलाय. चांगली खेळी करावी लागेल कारण ठाणे विरुद्ध रायगड अनेक लढती प्रेक्षकांनी पाहिल्यात. कधी ठाणे संघ जिंकतो तर कधी रायगड संघ जिंकतोय परंतु आजच्या या लढतीमध्ये कोणता संघ जिंकणार. बॉल चांगलाय पडल्यानंतर डीप राहिलाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल. फलंदाज विश्वजितला बीट करतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू झाले एकही रन नाहीये. रायगड संघाचे समर्थक थोडेसे शांत बसलेत कारण आतापर्यंत 3 चेंडू मध्ये रायगड संघाचं खातं खुलं झालं नाहीये. प्रयत्न चांगला करतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल बीट झाले. बॉल चांगलाय समोर सरळ चाललाय बॉल अगदी वेगानं धन 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 करत रायगड संघासाठी पहिला चौकार. खातं खुलं झालंय 4 धावेनं. चौकार आले. चौथ्या चेंडूवरती विश्वजित ठाकूरच्या बॅट मधून सुरुवात थोडी शांत झाली. पुन्हा प्रहार मिड टायमिंग मिड ऑफला पुन्हा क्षेत्ररक्षक आलेत. ऋतिक पाटीलनं झेल टिपलाय आणि विश्वजित ठाकूरचा खेळ देखील समाप्त होतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार गोलंदाजी करत असताना आर्यन भोईरनं 2 विकेट प्राप्त केलेत. तर रायगड क्रिकेट संघ इथे खेळतो बघा आणि रायगड क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. ज्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे त्या स्वर्गीय सौभाग्यवती निरावंती संतोष म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज हे रायगड क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी असणार आहे. नक्कीच संपूर्ण रायगड आणि ठाणे संघाचे प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. बरेच सारे प्रेक्षक ग्राउंड वरती आहेत. बरेच सारे प्रेक्षक टेनिस क्रिकेट .in माध्यमातून घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. बॉल पडल्यानंतर आता लाईन चेक करतात पंच जावेद फरीद सर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाने वाईट घोषित केलाय. अवांत धावसंख्या वाढते. टीमची टोटल सध्या धावपडकावरती लागली आहे 5 धावा 2 गडी बाद. सलामीवीर ओमकार शून्यावरती बाद झाला. विश्वजित ठाकूर 4 धावा ज्याने आपल्या टीम साठी केल्या तो बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आकाश तारेकर. स्विच हिटचा प्रयत्न करतोय. यावेळी लाईन पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर गेली. पंचांनी पुन्हा सांगितलं की वाईट बॉल आहे. अतिरिक्त रन्स वाटतात कारण रायगड संघाला धावांची गरज आहे आणि सध्या तरी धावा अतिरिक्त स्वरूपामध्ये रायगड संघासाठी प्राप्त होत आहेत. संघर्ष करावा लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. बॉल चांगला आहे. फटकाही चांगला आहे. चाललाय यावेळी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश तारेकरच्या बॅट मधून चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा आल्या स्कोरबोर्ड होती. चांगली सुरुवात राहिली ठाणे संघाकडनं. आपण पाहिलं पहिल्या ओव्हर मध्ये दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर आर्यन भोईरची 2 महत्वाच्या विकेट त्याने टिपल्या. पहिला बॉलवरती ओमकार बाद झाला. त्यानंतर एक चौकार मारला. विश्वजित ठाकूर बाद झाला. परंतु आता जिम्मेदारीनं क्रिकेट खेळावं लागेल ते म्हणजे आकाश तारेकर आणि त्याच्या सोबतीनं सुमित दोंगडे. याच्या अगोदर देखील संघासाठी खेळताना पाहायला मिळालं हे दोन्ही खेळाडू मैदानावरती. कारण आज संघ पारगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं 2 सामने जिंकून बामणडोंगरी संघ खरं तर सुपर 12 मध्ये दाखल झालाय. त्यांचं अभिनंदन. आणि नक्कीच आता मॅच मध्ये आपण पाहतो इकडे 2 संघ एकमेका विरुद्ध आहेत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत आहेत. कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदन मते साहेबांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर स्वागत आहे. बघा प्रेक्षक दाखवले जाते स्क्रीनवरती. अगदी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. खरं तर हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत. ते मॅचचा आनंद घेत आहेत. बघा काही प्रेक्षक वर्ग
ग्राउंडवरती आहेत तरी सुद्धा मॅच मोबाईलमध्ये युट्यूब वरती बघतात त्यांचं देखील स्वागत आहे. पहिला षटक 10 रन्स आल्या. गोलंदाज आता सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज संदेश मात्रेचा वापर करण्यात आले. समोर खेळाडू तुम्ही पाहतायत सुमित डोंगरे मिस्टर 360. आज संघाला गरज आहे सुमितला चांगली खेळ करावी लागेल कारण 5 षटकांच्या लढतीमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहिला बॉल सुमित साठी पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला, थोडासा बाउन्स झाला, परंतु सुमितला बीट करत बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. 6000 प्रेक्षक सध्या युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी मनपूर्वक स्वागत करू. सध्या तरी प्रेक्षक आपण पहिले ग्राउंड वरती आहेत. 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक जे ग्राउंड वरती मॅचचा आनंद घेत आहेत सगळ्यांचं स्वागत आहे. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साइड मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे त्या ठिकाणी वायडिश लॉंग ऑनला कमलेश कडनं आणि त्या ठिकाणी 2 धाबा पुन्हा प्राप्त केल्या. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो सध्या 12 या धावसंख्येवरती. रायगड संघाची सुरुवात थोडीशी शांत झाली परंतु शांत बसणारे रायगड संघाचे खेळाडू नाहीयेत त्यामुळे आक्रमकता सिद्ध करावी लागेल. दुसरीकडे ठाणे संघाच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, चेंडूचा वेग चांगला होता. पडल्यानंतर अगदी वेगानं बॉल इथे सुमितला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये रायगड संघाचे खेळाडू सध्या केवळ 12 धाबा 9 चेंडूंचा खेळ झालाय. 5 षटकांची लढत मैदानावरती. अपेक्षित स्कोर हवा असेल तो रायगड संघाला कारण 60-65 धाबा तरी या खेळपट्टीवरती बनवावी लागतील कारण ही खेळपट्टी गोलंदाजाला तितकीच अनुकूल आहे जेवढी फलंदाजाला. संदेश मात्रे फिल्डिंग रचना. ऑन साइडला 2 खेळाडू, ऑफ साइडला 1 खेळाडू. यावेळेस बॉल चांगला, फटकाही चांगला चालला. यावेळेस वायडिश लॉंग ऑन रिजन मध्ये धन 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 करत सीमारेखा बाहेर 4 रन. जी हाँ बिल्कुल सही कहा डीजे. खरं तर दोस्ती आहे, मैत्रीपूर्ण लढत का म्हटली जाते कारण आज रायगड आणि ठाणे हे मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटच्या मुले वाढलेत आणि आज ती मैत्रीपूर्ण लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. धाबा संख्या 16 धाबा. वारंवार प्रयत्न केले जात आहेत. 30 लाईन, तोच टप्पा, तोच शॉर्ट सिलेक्शन, परंतु सध्या सुमित डोंगरे बीट झाले. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. संदेश मात्रेचं देखील कौतुक केलं पाहिजे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. आता चेक केलं जाईल. तत्पूर्वी आपण स्क्रीनवरती नजर टाकूया. प्रेक्षकांची अलॉट आणि प्रेक्षकांची भन्नाट गर्दी मैदानाच्या चौपेर. सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. खरं तर हौशे, नवशे आणि गौशे 3 प्रकारचे प्रेक्षक सध्या मैदानावरती आलेत. बघा स्क्रीन टच बरेच सारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर बरेच सारे प्रेक्षक स्टँड मध्ये बसून मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत. कैलास दादा पोरजी बघा या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील स्वागत. फेअर डिलिव्हरी, पंचांचा डिसिजन आला आणि या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. शेवट आपण पाहिलं बॉल असेल या ओव्हरमध्ये. संदेश मात्रेचं षटक देखील चांगलं राहिलं. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या बॉलवरती 2 धाबा, तिसऱ्या बॉलवरती डॉट, चौथा चेंडू चौकार आणि त्यानंतर डॉट बॉल. आता शेवटचा बॉल असेल. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय संदेश मात्रे. समोर खेळाडू सुमित डोंगरे. वारंवार प्रयत्न केलेत परंतु हा बॉल देखील चांगला होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय. या ठिकाणी एक सिंगल मिळाली. अशा प्रकारे आपण पाहिलं तरी ते 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बॅटिंग करत असताना रायगड संघाची 2 गडी बाद 17 धावा स्कोर वरती लागलेत. यानंतर होणारे 3 षटक कशा प्रकारे असतील, रायगड संघ कितीपर्यंत मजल मारेल, किती मोठं टार्गेट सेट करेल, आपण कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन करूया आणि ऐकूया रायगडची बुलंद तोप अर्थात मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्स योगेश मणिविते. मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. यानंतर उर्वरित सर्व मान्यवरांचा सामना संपल्यानंतर सन्मान केला जाईल. तर आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि रायगड प्रीमियर लीगचे दमदार ऑर्गनायझर आदरणीय कैलासदादा मात्रे साहेब ओवे यांचा येथेची सन्मान त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा एकत्रित सन्मानित केला जात आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. रायगड जिल्ह्यातील मुलुक मैदान तोप म्हणून ज्यांना संबोधले जाते ते मच्छिंद्र पाटील सर मॅन फ्रॉम रोंधन यांच्याकडे बोलूया.
थँक्यू वॉर्म वेलकम एव्हरीवन. रायगड वर्सेस बिग फाईट आपण पाहतोय मैदानामध्ये. 2 षटकांची सांगता होते. धावसंख्या 17-2 बाद. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य राकेशजी गायकवाड स्वागत आहे आणि सर्वांचे लाडके आयोजक कल्याण डोंबिवलीचे ग्रामीणचा श्वास आमचे विनोददादा पाटील यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती सध्या सुरू आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 17 धावा रायगड संघाने टॉस हारून मात्र फलंदाजी करावी लागली. ठाणे जिल्ह्याने टॉस जिंकलाय. करण धुले संघनायकाची भूमिका पार पडत असताना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीच्या वातावरण रंगलेला सामना रायगड वर्सेस ठाणा या 2 जिल्ह्यामध्ये लढत पाहतोय. गोलंदाज तयार आर्यन भोईर पहिल्या षटकामध्ये फार चांगली कामगिरी. फुलटा चेंडू गॅप मध्ये गेलाय. मध्ये बॅकअप चांगलं आहे. ऑन साइडला कमलेश येत असताना कावा प्रचंड वेगाने येत असताना धावसंख्येला 1 आकार येते आणि 17 वरती धावसंख्या 18 वरती या मध्ये होत असताना आर्यन भोईरनं पहिले षटक फेकलं. इकॉनॉमीला 10 धावा दिल्या होत्या फक्त आणि हेच कारण त्याचा पुढच्या षटकामध्ये पुन्हा वापर केलाय. इज अ बॅक इन टू द अटॅक. दुसऱ्या षटकामध्ये प्रारंभ करत असताना साकाला फलंदाज आकाश तारेकर वंडर बॉय ऑफ रायगड. ISPL मध्ये फायनलच्या सामन्यामध्ये 51 धावा कुठल्यात आणि अमिताभ बच्चन देखील टाळ्यांचा कडकड करत होता. हा मान मिळाला होता आकाश तारेकरला. 284 धावा कुठल्या ISPL मध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय तो मात्र मगाशी पाहिलं रजत मुंडे 25 लाख रुपयाचं पारितोषिक पटकावलं. ठाणे जिल्ह्यातील देखील भरपूर संघ भरपूर खेळू खेळले स्पर्धेमध्ये. अभिमान आहे आपला ISPL आणि ग्रामीणचा श्वास आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मजा आहे सामन्यामध्ये. उलटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना दिशा योग्य होती. चांगलं बॅकअप आहे तिथे. एकाचा दुसऱ्या बॅचचा प्रयत्न भावेश नाईक चेंडूवरती आला मात्र तो थ्रो करू शकला नाहीये आणि लगेच केतन म्हात्रेने टाळ्यांचा कडकडाट केलाय. कोण विसरणार त्या केतन म्हात्रेला. तो देखील आपल्या कल्याण डोंबिवलीचा श्वास आहे. तो देखील ग्रामीणचा अभिमान आहे. सर्वात जास्त बाईक प्राप्त करणारा आणि सर्वात जास्त बोली लागणार ISPL मध्ये 17,50,000 जी करण अंबाल्यानंतर बोली लागली होती ती केतन म्हात्रेला. तो बॅकअप देत असताना 19-20 बाद. तिसरं षटक मार्गस्थ असताना आर्यन भोईर वेगळ्या ॲक्शनमध्ये. आर्यनची ॲक्शन फार वेगळी आहे. तो रिलीज ऑफ डिलिव्हरी लवकर स्वतःला फॉलो थ्रूमध्ये लवकर बॅलन्स करतोय. त्याची लेन त्याची लाईन त्याची ॲक्युरेसी त्याचं परफेक्शन त्याचं डायरेक्शन आणि त्याची गोलंदाजीची ॲक्युरेसी खूप चांगली पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या अलूट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2025चं पर्व सन्मान्य संतोष शेठ म्हात्रे रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा टेस्ट क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट क्लीन बॉल वेल असल्याने फलंदाजाला रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले बघा आकाश तारेकर. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा मगाशी देखील मी चर्चा केली खेळूंची. बघा शफल झाला एस्ट्या दाखवल्याने आर्यनने मात्र क्लीन बोर्ड केलाय. याचं कारण आहे मगाची रजत मुंडे देखील का फारसा खेळ करू शकला नाही. याचं कारण आहे कारण केवढं ISPL करून आत्ता आले आहेत. ISPL नंतर ISPLचा चेंडूचा आपण विचार केला त्या चेंडूमध्ये वजन होतं त्याला फर कमी होती त्यामुळे बदल आहे. सध्या टेनिसमध्ये ते पुन्हा कमबॅक केलंय त्या थोडासा फरक जाणवत असेल कदाचित कारण मगाशी रजत मुंडे देखील खेळ झाला नाहीये. आता आकाश तारेकर देखील खेळ झाला नाहीये. 10 धापक 20-3 बाद. स्टम्प कॅमेरा विजन बघा आपण टेस्ट के डॉटिंगच्या माध्यमातून क्लॅरिटी क्वालिटी. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बोर्ड. टेस्ट के डॉटिंग संतोष नाणेकर स्वतः संतोष सर मैदानावरती आहेत. मागचे 6 रात्री 20 धावा 3 बाद. मगाशी कुणाल सरांनी आमच्यामध्ये चर्चा होती. IPL कॉमेंट्री कुणाल दाते सर आमच्या सोबत सध्या ते रतनभाऊ पाटील स्मिथ कव्हर करतात. नाईटमध्ये इकडे येतात ते. त्यांचे केलं आपण स्वागत करूया की चर्चा होती आमच्या दोघांमध्ये की सामना कसा होणार. कुणाल सरांनी सांगितलं की सामना दमदार होणार कारण आता ISPL नंतर सर्व खेळू तुम्हाला पाहायला मिळतात इन ॲक्शनमध्ये. बघायचं प्रेक्षकाच्या प्रचंड गर्दीमध्ये जे प्रेक्षक यूट्यूबला आम्हाला पाहतात ऐकतात स्वागत आहे. कल्याण ग्रामीण क्रिकेटच्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील असतील आणि रायगडच्या असोसिएशनचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड असतील. स्वागत आहे दोघांचं. 20 धावा 3 बाद. लवली हिट वर शॉट. क्रिकेटचा क्लास दर्जा दाखवत असताना 20 मध्ये सर्वात सुरक्षित फटका दॅट्स अ 6. थँक्यू डीजे. अमित नाईकच्या बॅटमध्ये गेला षटकार. याच अमित नाईकचं तुम्ही पाहिलं असेल फेसबुकला पोस्ट तर अमिताभ बच्चन सोबत त्यानं फोटो काढलाय आणि आता मात्र फलंदाजी काय करत असताना मी मगाशी त्याचा फेसबुकला फोटो पाहिला. आम्हीच मी चर्चा देखील केली. आमचा कॉमेंट्री बॉक्स मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. ISPL नंतर अमित नाईकचा उत्साह मात्र खूप चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय.
ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून स्लॉक स्लिप दाखवलाय, स्वतःला झोकून दिलं बॅकवर्ड स्कलीज गॅप मध्ये, मग 2 धाबा पूर्ण केल्यात. तिसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि पंच सांगतील आम्हाला चेंडू सीमा पलीकडं चौकारासाठी. ग्रेट बॅटिंग, मागचे 2 फटके त्याने सजवलेत. पहिला लॉगअपला षटकार मारलाय, आता ऑन साइडला स्लॉक स्लिपच्या माध्यमातून चौकार दाखवलाय. ग्रेट बॅटिंग, अटॅकिंग फटकेबाजी. हे बघा आमच्या आयोजक स्क्रीनवरती संतोष शेठ म्हात्रे, ज्यांच्या पत्नीच्या निधनानंतर ते कुठेही थांबले नाहीयेत आणि त्यांच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय. नीराबंती यांच्या स्मरणार्थ संतोष दादा तुमच्या कार्याला सलाम आहे. कारण सरपंच पदी असताना जो आपण पिसारव्याचा विकास पाहतोय, शिशुवगैरे तलाव पाहतोय, ब्रिज पाहतोय, हे संपूर्ण व्यक्तिमत्वाचं म्हणून कार्य, प्लेसमेंट, चांगलं टेम्परेमेंट. क्रिकेटचा सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी आणि शेवटचा टी म्हणजे टेम्परेमेंट. अमित नाईककडं तेवढीच आक्रमकता आहे, तेवढा संयम देखील दाखवलाय. पहिल्या चेंडू ती षटकार मारला लॉंग ऑफला, दुसऱ्या चेंडू ती स्लॉक स्लिप चौकार दाखवला ऑन साइडला, नंतर शेवटच्या चेंडू ती संयम बाळगला आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवले. षटकाची झाली सांगता, एकूण 3 षटकांची सांगता होते. 31 धावा 3 बाद. रायगड संघ टॉस आल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये जबरदस्त ॲटमॉस्फिअर, मध्यरात्रीमध्ये सामना खेळला जातोय. 12:01 होतात. प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. एका बाजूला कल्याण डोंबिवलीचे सर्वात नामांकित साहसाचा महासंग्राम, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सध्या दिमाखात सुरू आहे आणि एका बाजूला श्रद्धांजली चषक दिमाखात सुरू आहे स्पर्धा. 31 धावा 3 बाद. स्टंप विजन कॅमेरा संतोष नाडेकर स्वतः मेहनत करत असताना. तर इथे रायगड क्रिकेट संघाच्या फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे, ज्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. त्या स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांच्या अभिस्मरणीय आठवण म्हणून या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आदरणीय संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारबे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही थँक्यू मागुरू. अवेलेसमेंट आपण कमी करूया कारण सामन्याकडे आपण वळणार आहोत. 3 षटकांची सांगता 31 धावा 3 बाद. कौशल्याला मॅन फ्रॉम वर्ल्ड एक्सप्रेस याला संबोधलं होतं. ही छोटीशी गुडिया, आजची गुडिया उद्याचं भविष्य. ही लहान मुलं स्क्रीनवरती दाखवली जातात. पहिल्या षटकामध्ये आले तर धावा 10, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि आर्यनच्या तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. अटॅक केलं अमित नाईकनं. स्वीटचा फटका, शॉटचं सिलेक्शन मात्र चुकलं. वॉटर कॅच. अजय मात्र मॅन फ्रॉम भरोडी अजय पाटीलला हा टिपलाय जेल. एक लेदरचा क्रिकेटर आहे, मागे आला आणि तेवढा चांगला जेल टिपलाय. मोठा फलंदाज अमित नाईक इज वॉकिंग बॅक. एक मोठा धक्का मैदानावरती. 31 या धावसंख्येवरती रायगड संघाला चौथ्या चेंडूच्या पहिल्या चेंडूवरती थँक्यू. बघा नाराज आहे. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूती गडी बाद झालाय. अमित नाईक नाराज स्वतःवरती. शॉटचं सिलेक्शन चुकलं, स्विचित करायचं होता कारण जो आपण पाहिला तो फाईन लेग आतमध्ये होता आणि अजयने मात्र खूप सुंदर जेल टिपलाय. कौतुक करेन मी अजयचं. अजय पाटील मॅन फ्रॉम भरोडी एक चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि त्याने दर्जा दाखवलाय. 31 वरती 4 बाद. रायगड वर्सेस ठाणा 2 जिल्ह्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. या 2 जिल्ह्यामध्ये क्रिकेटचे घनिष्ठ संबंध राहावे, क्रिकेटचा दर्जा वाढावा, क्रिकेट विकसित व्हावा आणि येणाऱ्या नवीन पिढीने क्रिकेट कसं खेळलं पाहिजे यासाठी सामना आपण पाहतोय. या सामन्यामध्ये कोणी हरो कोणी जिंको काहीच महत्वाचं नसतं. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल आणि क्रिकेट कसं खेळलं जातं 2 जिल्ह्याच्या माध्यमातून याचं उत्तम उदाहरण दाखवलं जातं या 2 संघाच्या माध्यमातून. 31 धावा 4 बाद. गोलंदाज कौशल्याला वर्ल्ड एक्सप्रेस ज्याला संबोधलं होतं तो मात्र गोलंदाजीमध्ये सुमित डोंगरे. नॉन स्ट्राईकला जीवित मात्रे आलाय. जीवित मात्रेला कोण विसरणार. 5 चेंडूमध्ये रायगड वर्सेस ठाणा 30 धावांची गरज असताना या फलंदाजानं फटके मारले होते. तेव्हा फलंदाज प्रकाश झोतात आला आणि तदनंतर त्याला मागे वळून पाहिले नाहीये. नंतर दुबईचा दौरा केला, भरपूर दौरे केले. तो फलंदाज टाकरेनला. जीवित मात्रे गोलंदाज तयार. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, वेगवान गती, याला फुटबॉलचा वापर नाही जागेवरनं आणि केतन बघा किती लवकर चेंडूवरती गेलाय. केतन चपल आहे, लवचिक आहे आणि तेवढंच आक्रमक खेळू आहे, अग्रेसिव्ह खेळू आहे. किती लवकर चेंडूवरती गेलाय. मात्र एकच धाव मिळाली. 31 वर धावसंख्या पुढे प्लाव होणार ती मात्र 32 धावा. धावांसाठी संघर्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, P1 P2 मध्ये फक्त 17 धावा, तिसऱ्या षटकामध्ये कुठल्यात त्या मात्र 14 धावा आणि 3 षटकामध्ये 31 3 बाद. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूत गडी बाद झाला. 32 धावा 4 बाद. मजा आहे सामन्यामध्ये. रायगड सेस्टना बिग फाईट. लवली हिट याली मात्र एक्स्ट्रा कव्हर विसरला. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय. वन बॉल सीमा पार चौकार.
सुमित डोंगरेच्या बॅटमधनं मिळाला चौकार तुम्हाला पाहिलं 12 वरती खेळतोय सुमित डोंगरे. नेहमी लाल कॅप, नेहमी आकाश तारेकरण, तो नेहमी सलामी लायचा जेव्हा पारगाव संघ आपण इंडक्शन मध्ये पाहत होतोय आणि आले मात्र प्रहार करत असं फलंदाजीमध्ये चेंडूचा अक्षरशः पाठलाग केलाय आणि चौकार निर्माण केलाय. ऑन साइडला उवाडा क्लासिकल स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट निघून गेला. वन बाउन्स, सीमा पार चौकार. ही क्षमता आहे त्याच्यामध्ये. मैदानाच्या चारी बाजूला फलंदाजी करण्याची क्षमता असतात सुमित डोंगरे. ही इज ऑन फायर. धाबा येतात मैदानावरती. अमित नाईक बाद झाल्यानंतर कौशल्य प्रेशर निर्माण करायचा प्रयत्न केला. अमित नाईक पहिल्या चेंडूवरती बाद झाला, दुसरा चेंडू त्यानं बीट केला आणि जसा फलंदाज टाकेला सुमित डोंगरेला एक विस्फोटक फलंदाज. हा फलंदाज पहिल्यांदा शांत राहतो, संयम बाळगतो, संघर्ष करतो आणि संघर्षात पेटून उठतोय आणि नंतर धावांचा वनवा पेटतोय आणि तो फलंदाज मात्र 2 चेंडू 2 चौकार. फुल टॉस चेंडू ऑन साइडला केलाचा होता, मात्र ऑफ साइडला भाग पडला केलास. फलंदाज बाद. मिस टायमिंग स्ट्रोक. योगेश बालेकर चेंडू खाली शॉर्ट कव्हरेज मध्ये फलंदाज बाद. अजून एक धक्का रायगड संघाला 40 या धावसंख्येवरती. चेंडू 2 चौकार दाखवले सुमित डोंगरेला. एक एक्स्ट्रा कव्हर दाखवला, एक्स्क्युअर ऑफ द विकेट दाखवला. 5व्या चेंडूवरती सुमित डोंगरे त्यांना बाद केलाय. फुल टॉस चेंडू ऑन साइडला केल्याचा प्रयत्न आणि खूप सोपा जेल टिपलाय. फलंदाज बाद झाला भालेरावनं आणि धक्का क्रमांक 5वा. 40 वरती 5. शेवटचा चेंडू षटकात येईल. मी मगाशीच म्हटलं होतं एका बाजूला दिवंगत काम करत आहे रतनभाऊ स्मृतिशक सुरू आहे सध्या आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आमचा श्वास, आमचा मान, आमचा अभिमान आणि आमचा स्वाभिमान सन्माननीय विनोददादा पाटील हा सामना बघत असतील तर स्वागत आहे विनोददादा तुमचं. आणि रायगडचे असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड तुमचं देखील स्वागत आहे. शेवटचा चेंडू कौशल. ओ चेंडू आता स्क्वेअर ह्याली सरळ खेळत असताना लॉंगाला बॅकअप पद्धतीने मिळणार ती एकच धाव. दुसऱ्या बॅचा प्रयत्न थ्रो बघा ॲक्युरेट नाहीये, मात्र गॅदर केला तो मात्र केतननं. षटकाची झाली सांगता स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये नव्हतं बंटी जोशी आणि षटकानंतर सांगता होते 41 धाव फलकावरती 5 बाद स्थिती आपण पाहतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी. सध्या तरी पिन ड्रॉप सायलेन्स वातावरण मैदानावरच्या बाहेर. मात्र जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा मात्र प्रेक्षकांची पुन्हा एकदा यामध्ये आरोल्या टाळ्या शिट्ट्या या मैदान पुन्हा एकदा दुमदुमणार ही क्रीडा नगरी. श्रद्धांजली चषक 2025चा पर्व आपण एन्जॉय करतोय आणि 6व्या रात्रीमध्ये आज उद्या माझ्या स्पर्धेचे शेवटची रात्र पाहायला विसरू नका. हा प्रेक्षक वर्ग यांच्यासाठीच आम्ही समालोचन करतोय आणि हे या स्पर्धेचा श्वास आहेत. कारण प्रेक्षक नाहीये तर स्पर्धेला मजा नाहीये. टेनिसक्रिकेट.in संतोष नाडेकर आणि त्याची संपूर्ण टीम ही लाईव्ह टेलिकास्ट करत असताना 41 वरती 5 धावा 5 बाद आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आणि चौथ्या षटकामध्ये 9 धावा. अशी रीतीने एकूण धावा 41, 5 बाद. शेवटच्या षटक मार्गस्थ गोलंदाज तयार. ठाणे जिल्ह्यातील आलेला गोलंदाज योगेश भालेकर ज्यांना सुंदर झेल टिपला. भरोडीचा खेळाडू खूप सुंदर झेल टिपलाय. भवाले माफ करा. योगेश आलाय. भिवंडीचं क्रिकेट आम्हाला खूप आवडतं. खुन्नस क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट. आम्ही देखील भिवंडीला भरपूर स्पर्धा कव्हर करत असतो आणि रतनभाऊ स्मृतिशकामध्ये यावर्षी ते भिवंडीचे संघ तुम्हाला पाहायला मिळतील. कल्याण डोंबिवलीचं शिस्तबद्ध क्रिकेट, रायगडचं देखील शिस्तबद्ध क्रिकेट, सर्व शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. कारण मागच्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहिलंय, मागच्या 4-5 वर्षाचा इतिहास पाहिला तर ग्रामीणचं क्रिकेट भरपूर विकसित झालंय. प्रचंड डिसिप्लिन पाहायला मिळते आणि चांगला क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहत असतोय. 41 धावा 5 बाद. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वॉर्म वेलकम. यू आर वॉचिंग ट्रिब्यूट ट्रॉफी 2025. एव्हरीवन वॉर्म वेलकम वन्स अगेन. रायगड वर्सेस ठाण्यामध्ये तुमचं या सामन्यामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय. सायकलला बंटी जोशी मॅन फ्रॉम पेट ऑन साइडला क्लासिकल स्ट्रोक. यावेळी मात्र लवकर चेंडूला पिक करत असताना दणदणीत षटकार. घेण्यास भाग पडलं. बंटी जोशी मॅन फ्रॉम पेट कोण विस्तारणारा फलंदाजाला तलोच्या नाईट टुर्नामेंटमध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकारांचा विक्रम 2014ला फलंदाज केला होता. तोचा फलंदाज. 47 लॉस ऑफ दी 5 विकेट्स. 5 मोर डिलीज टू गो ऑफ फर्स्ट इनिंग. केतन सारखा फलंदाज समोर असताना
ठाण्याचा पूर्ण स्क्वॉड समोर असताना करण दुले या अलीमध्ये संघाचा संघनायकाची भूमिका पार पाडत असताना मॅन फ्रॉम बदलापूर वंडर बॉय बदलापूर त्याला संबोधला जातो. तो या ठाणे जिल्ह्याचं आज नेतृत्व करतोय. आणि दुसऱ्या बाजूला वंडर बॉय रायगड आकाश तारेकर ज्यांना 51 धाबा कुठल्यात ISPच्या फायनल सामन्यामध्ये 26 चेंडूमध्ये तो या संघाला लीड करतोय. 37 धाबा 5 बाद. गोलंदाज तयार. ओ व्हॉट अ शॉट. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचलाय आणि फलंदाज बाद. 6वा धक्का मैदानावरती. अठरा 18,000 प्रेक्षक सामना युट्यूबच्या माध्यमातून पाहतात. कोणी प्रवासामध्ये पाहतोय, कोणी घरी बसून पाहतोय, कोणी आपला जेवता जेवता सामना पाहतोय. सर्वांचं स्वागत करतोय. लाईव्ह टेलिकास्ट बघा, कॅमेरामॅन बघा, किती सुंदर लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय टेस्टकिट.inच्या माध्यमातून. 27 धाबा 6 बाद. रायगड संघ बघायचं काट टाकतो का काय, मात्र 50+ धाबा होणार का, आणि त्या होतील मध्ये असं वाटतंय. कारण आतापर्यंत योगेश भालेकरचं गोलचं विश्लेषण राहिलं. पहिल्याच्या वरती षटकार मारला, नंतर मात्र त्याने गडी बाद केलाय. वंडरफुल कमबॅक. प्रचंड प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. 27 धाबा 6 बाद. ब्युटिफुल अँड इलेक्ट्रिफाय अॅटमॉस्फिअर. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. 27 धाबा 6 बाद. 12 वाजून 10 मिनिटं होतात आणि वाजले की 12 गाणं देखील लावलं. टाकला फलंदाज सोहेल सेकंडचा मॅन फ्रॉम पेट. फुलटॉस दिशा दिली योग्य. कबर मध्ये कॅप मध्ये गेलाय. वनबाद सीमा पार. चौकार आणि याच बरोबर 50 धाबा फलकावरती. वेलकम 51 लॉस ऑफ दी 6 विकेट. कुणाल दाते सर 4.3 षटकांची सांगता. 51 धाबा 6 बाद. 3 चेंडूचा केला जुनी बाकी आहे. जीवित मात्र नॉन स्ट्राईकला मॅन फ्रॉम मुलेखंड उरण. तो मात्र नॉन स्ट्राईकला एकच चेंडू खेळलाय तो, मात्र त्या धाव काढता आली नाहीये. चांगला फटका कॅप मध्ये केल्याचा प्रयत्न. वन बाउन्स सीमा पार. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं अजून एक चौकार. वा भाई वा. लाजवाब फलंदाजी. ऑफसाईडला खेळणारे फलंदाज फार कमी असतात आणि त्यामध्ये सोहेल शेखला आपण पाहतोय. कारण 100% मधनं 90% फलंदाज ऑन साईडला केला पसंती देतात, मात्र हा फलंदाज ऑफसाईडला खेळतोय. आणि क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवत असताना, उंचावत असताना 55 धाबा 6 बाद. आता धाबा झाल्या मैदानावरती. 60+ धावसंख्येची चर्चा होती प्रेक्षकांमध्ये आणि ती चर्चा आमच्या कानावर आली होती आणि त्याची धावसंख्या अगोगच करतोय. 55 धाबा 6 बाद. शेवटचं षटक महागडं ठरतंय. 2 चौकार आणि एक षटकार आपण पाहिलाय. ऑन साइडला स्ट्रॉंग अपील. ऑन साइडला वळवायचा होता, जिनो टर्न करायचा होता आणि जीवित मात्र साख मिळणार का. सोहेल मात्र खूप वेगाने गेला होता आणि सांगितलं की थांबायचं. गो बॅक असा कॉल दिला मैदानावरती. मला आठवते की गांधीजी गो बॅक हा नारा दिला होता इंग्रजानं आणि तो गो बॅक नारा दिला तो मात्र मुलेखांच्या फलंदाजानं सोहेलला सांगितलं की गो बॅक, मागे जायचंय. 55 धाबा 6 बाद. फायनल षटकात अजून चेंडू राहिलेत ते 56 धाबा दापलकावरती आणि चेंडू राहिला 1 to go. या षटकामध्ये एक षटकार, 2 चौकार, एक गडी बाजलाय आणि एक लेग बाईज. 56 धाबा. अब तक 56. यावर्षी मकर संक्रांत चषक आणि 56 वर्ष पूर्ण केले मकर संक्रांतच्या निलजेच्या माध्यमातून आणि तो आकडा आपण पाहतो 56 धाबा 6 बाद. शेवटचा चेंडू. रायगड असताना ब्युटिफुल अँड फंटास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. फायनल ऑफ दिस इनिंग. ऑन साइडला हा पण जॅक करत असताना पुढे सरकला फार वेगळा दिसण्याचा प्रयत्न. थ्रो मात्र वाईड आलाय. केतननं बॅकअप दिलं. चेंडूची मात्र फेकाफेकी. ओव्हर थ्रो झालाय. 3 धाबा पूर्ण केल्या. 4थ्या धाब्याचा प्रयत्न होणार का धाबा. यासेटेच आणि तिसऱ्या पंचाला रेपर केलाय. 3 धाबा झाल्यात मैदानावरती. 4थी धाव घातक असू शकेल का. केतन हेच सांगतोय मैदानावरती की थ्रो चांगला यायला होता आणि चेंडूची मात्र फेकाफेकी झाली. तुमच्या समोर आम्ही टार्गेट निश्चित सेट करू. 56 धावावरती 6 बाद आहेत, मात्र शेवटच्या चेंडूत एक्झॅक्टली 3 धाबा आहेत की 4 धाबा आहेत हे तुमच्यापर्यंत आम्ही सांगू. कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करत आम्ही या आपण ऐकूया दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाडे स्मृती शकामध्ये ज्यांचा सातत्यानं आपण आवाज ऐकतोय. IPL कॉमेंटर मिस्टर कुणाल दाते सरांना मी आमंत्रित करेन पुढच्या सत्रासाठी. 56 धाबा 6 बाद बघायचंय. फलंदाज बाद आहे का नाही. आमचे मिलिंद उलवेकर देखील आमच्या समेत छत्रपती टॉपिकचे आयोजक. स्वागत आहे तुमचं देखील. रायगड वर्सेस ठाणा नॉट आउट. यस नॉट आउट. 4 धावा होतील आणि 56 नंतर 7 धावा. 61 धावांचा लक्षाचा पाठला करायचा आहे. बघायचं या सामन्यामध्ये रायगड जिंकणार की ठाणा जिंकणार. मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कोणाचा विजय होणार या आपण ऐकूया. दुसऱ्या सत्रामध्ये रायगडच्या या नगरीमध्ये आपण आवाज दुमदमणार आहे तो मिस्टर IPL क्रिकेट कॉमेंटेटर कुणाल दाते सर मी आमंत्रित करतोय. खूप खूप धन्यवाद. इथे
थँक्स मच्छिंद्र पलिसर यांच्यासाठी कैलाश दवणे शांततेचे प्रतीक पिसारवे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी ते मान्यवरांचा सन्मानित केलं जात आहे. नितेश पाटील खारेकर यांचा येतोची सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे आणि राजेश शेठ महादे यांच्या शुभास्थिती केलं जाणार आहे. बघा जास्त आपण वेळ घेणार नाहीये. यानंतर प्रफुल्ल पाटील माजी उपसरपंच दिगोडे. प्रफुल्ल या आपल्या सन्मानित केलं जाईल, कारण सामना ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही थांबणार आहोत. लढत महत्वपूर्ण आहे. इथे मान्यवरांचंही आगमन होत आहे. सन्माननीय नितेश पाटील यांचं आगमन इथे सन्मान केला जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे राजेश शेठ महादे आणि संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रफुल्ल पाटील माजी उपसरपंच दिगोडे यांचा सन्मान इथे केला जाईल. आपण लगेच प्रफुल्ल पाटील यांचा सन्मान करावं. आणि इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय महेश राघोशेठ पाटील तोंडरे, त्यांच्या समेत तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्रीनाथ शेठ पाटील तोंडरे, सन्माननीय अतुल शेठ पाटील तोंडरे आणि भारत म्हात्रे नागझरी, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे या व्यासपीठावर. यानंतर एकत्रित सन्मान केला जाईल. सन्माननीय अमोल बोराडे साहेब आणि गामी टेस्टाचे सर्व सहकारी या अमोलदार या तुमच्या सर्व सहकार्यांचा इथे एकत्रित सन्मान केला जाईल. चला एकत्रित सन्मान केला जाईल की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि तुम्हा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचा हा नेत्र दीपक सोहळा या कुणाला ते सर जास्त वेळ घेणार नाही, फक्त या मान्यवरांचा सन्मान केला, एकत्रित सन्मान केला जाणार आहे. बघा अमोलदादांच्या सर्व सहकारी, आज आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे आणि संतोषदादा म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांचं निमंत्रण स्वीकारून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहात. भारतीय संस्कृती की अतिथी देवो भव या संस्कृतीच्या माध्यमातून आपला सन्मान केला जात आहे. प्रकाश शेठ म्हात्रे यांना पाहतो, माजी सरपंच पिसारवे आमचे एकनाथ दादा आहेत, गोरक्षण म्हात्रे आहेत, खूप मेहनत आहे. चला यानंतर मच्छिंद्र पाटील सरांना इथे 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पिसारवे गावातील एक शांततेचे प्रतीक आपले कैलास दवणे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. तत्पूर्वी बोलूया आमचे समालोचक मित्र थांबा. तर मदन मते विद्यमान सरपंच कानपोली यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर स्वागत आहे. या मच्छिंद्र पाटील सर या आपला. चला मच्छिंद्र पाटील सर ज्यांनी आता रायगड विपक्ष ठाणे या सामन्यामध्ये लागोपाठ 3 षटकामध्ये ज्यांनी समालोचन केलं त्यांचे रिलेटिव्ह अर्थात नातेवाईक आपण इथे पाहतो. सन्माननीय जावई परिवार आपले रोंजणगावचे जावई आहेत कैलासदादा दवणे यांच्या शुभास्ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आता मात्र ठाणे क्रिकेट संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होत आहे आणि ठाणे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी सुद्धा स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन्ही संघांना माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेब आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि बोलतो लोकप्रिय क्रिकेट समालोचक आमचे परम मित्र कुणाल दाते सर, मॅन फ्रॉम नवी मुंबई. वा महागुरु वा, अप्रतिम जोश, तो उत्साह, तो जल्लोष त्यांच्या निवेदनामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय इम्पॅक्ट आलाय काय? डायरेक्ट इम्पॅक्ट. ओके, इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये आलेला आहे. सामन्याला सुरुवात होईल. टार्गेट सेट झालंय. रायगडची स्टारकास्ट सध्या टीम हर्डल मध्ये अंगद आणि संपूर्ण खेळाडू एकमेकांशी चर्चा करतात. तिथे मयूर देखील पाहायला मिळतोय, विश्वजित ठाकूर देखील पाहायला मिळतोय आणि ती चर्चा सुरू आहे की या धावा कशा डिफेंड करायच्या आहेत. आकाश चाडेकर तिथे सोयला आहे, त्याचबरोबर अमित नाईक, सुमित ढोंगडे, जीवित म्हात्रे सर्व इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संकेत पाटीलची फिरकी, प्रसन्नाचा वेगवान मारा या रायगड टीमकडे आहे. परंतु दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे आहे, ज्या केतन म्हात्रेला महाराष्ट्राचा बाईक सम्राट म्हणून संबोधलं जातं, ज्याने आतापर्यंत त्याच्या लाईफ मध्ये 37 बाईक जिंकलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात 5 4 व्हीलर कार जिंकणारा भारतातील एकमात्र खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. वाकळणचा स्टार केतन म्हात्रे मैदानामध्ये आणि त्याच्या बरोबरीने फलंदाजी करण्यासाठी मागील हंगामामध्ये सर्वाधिक जास्त अर्धशतक ज्याच्या नावावर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ठोकण्याचा विक्रम आहे
असा ओमी प्रकाश केणी दिवा कोलीवाडा या गावचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय आणि धावा चेस करायची आहेत या मॅच मध्ये 61चं टार्गेट याच साठी केला होता अट्टास की शेवटचे काही दिवस गोड व्हावे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर श्रद्धांजली चषकाचे उद्या फायनल आहे, उद्या ग्रँड फिनाले असणार आहे या श्रद्धांजली चषकाच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा जो सामना आहे हा सामना तेवढाच रंगतदार आणि रोमहर्षक होईल हीच अपेक्षा आपण सगळेजण करतोय कारण या मॅच मध्ये 61 धावा करायच्या आहेत. रायगडला तोड नाही परंतु ठाणे देखील काही कमी नाहीये. पाहूया हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये जाईल का. मॅचला आता सुरुवात होईल आणि मी तर एवढंच म्हणेन मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान कधी सोडू नका. हे मैदान संघर्षाचं आहे कारण तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संतोष शेठ म्हात्रे आणि रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दैदीप्यमान सोहळा तुम्ही अनुभवताय आणि पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी फिरकीचा जादूगर मॅन फ्रॉम मुरबी संकेत पाटील. तुझी गोलंदाजी भूल भुलैया बाते हे भूल भुलैया आणि असाच गोलंदाज मैदानामध्ये पहिलं षटक हाताळताना दिसेल परंतु त्याच्या समोर केतन मात्रेने ज्या वेळेला दादोजी कोंडेव स्टेडियम मध्ये ते अर्धशतक ठोकलं. ग्रामीण क्रिकेट मधला पहिला अर्धशतकवीर ज्या वेळेला टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिसला त्यावेळेला त्याने खेळपट्टीला ते नमन केलं ते कोणीच विसरणार नाही. असा खेळाडू मैदानामध्ये खेळताना दिसतोय केतन मात्रे. पहिला बॉल संकेतचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सेकंड इनिंगला पहिला बॉल, पहिलाच बॉल अपील स्ट्रॉंग आहे. बॉल मागे चाललाय, दोन फिल्डर धावतायत, आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, सोहेल होता तिथे. तोपर्यंत 2 धावा मिळतील. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून जावेद फरीद यांचा निर्णय आलाय. लेग बाय एक्स्ट्रा रन 2 खात्यामध्ये जातील ठाणेकरांच्या. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर म्हणायचे तुम्ही खेळ खेळा मी खेळ बदलेन. काहीसा तसाच खेळ करावा लागेल. केतनला जर ठाणे टीमला जिंकायचंय रायगडच्या विरुद्ध, परंतु रायगड टीमचे गोलंदाज म्हणत असतील तुम्ही आमच्या एरियात आहेत, यहाँ पर इलाका भी हमारा धमाका भी हमारा होगा. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्रॅकिंग फटका डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल परंतु येणारा काळ सांगेल इलाका तुमचा आणि धमाका आमचा आहे का. परंतु केतन जोपर्यंत मैदानामध्ये हा सामना रंगेल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 3 आहे. षटक क्रमांक पहिलं सध्या प्रगतीपथावर असताना लक्ष्य 61 धावांचं आहे. 61 लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू झालाय. 3 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. ओमीला काहीसा कानमंत्र देण्यासाठी केतन पुढे सरसावलाय. तो त्याला सांगतोय एक्झॅक्ट पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचंय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत, त्यांना कसं फोडायचंय. पॉवर प्ले जर फोडला तर धावा होऊ शकतात आणि तिथपर्यंत पोहोचणं थोडंसं सहज आणि सोपं होऊ शकतं. परंतु पॉवर प्ले मध्ये विकेट आल्या तर तो दबाव बनेल या टीमवर. प्लॅनिंग दुसऱ्या बाजूने देखील सुरू आहे. सध्या मैदानामध्ये मयूर वाघमारे चर्चा करतोय गोलंदाजाबरोबर. संकेतशी थोडंसं बातचीत इथे सुरू आहे. कानमंत्र त्यांनी दिलाय बॉल कसा फिरवायचा आहे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गल्ली, पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, 30 सर्कलच्या आतमध्ये. उलटा स्विच हिट, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा येतोय पंचांचा इशारा. पहिला षटकार टीम ठाणेसाठी. थँक्यू. उलटा फटका आणि उलटा पुलटा षटकार इथे ठोकलाय. वेल बिगन इज हाफ डन असं म्हणतात ना ते याच्यासाठी. 9 धावांची सुरुवात झाली आहे. ओमी केनीच्या बॅट मधून सिक्सर आलाय. आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य आहे. आर्यन भोईर हायवे दिवा गावचा खेळाडू आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये ज्या वेळेला तुमच्यावर टेन्शन नसतं त्यावेळेला तुमच्या चेहऱ्यावर एक ती स्माइल दिसते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मागच्या वर्षी आर्यन भोईरचा स्पेल आठवा. काय गोलंदाजी केली होती या पोराने. बॅकफुटला जात असताना हा पंप पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, फसलाय, जाळ्यामध्ये अडकलाय. मोठी विकेट इथे मिळत असताना आता मात्र कमबॅक पलटवार केलाय रायगड टीमने. वरून चाललंय विमान.
आपण पाहतोय पडल्यानंतर हलकासा बाहेर चाललेला बॉल होता, म्हणजेच काय पकडून टाकलेला ऑफ ब्रेक, परंतु लेफ्टी बॅटरसाठी होणारा लेग कटर आणि हा लेग कटरच्या जाळ्यामध्ये अडकलाय. केतन तेच सांगत होता की तिथे फिल्डर आहे, तू तिथे का खेळला, आणि ते विकेट मिळालेली आहे. ठाणे टीमचा पहिला गडी गारत होतोय आणि मात्र आउट होणारा फलंदाज ठरलाय ओमी प्रकाश केणी. महत्वाची विकेट आली आहे. नवीन फलंदाज ऋतिक पाटील, मॅन फ्रॉम वडवली. चेंज द गेम वडवली या टीमसाठी तो खेळताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे आणि अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये 19 बाईक जिंकलेल्या आहेत. हा देखील महाराष्ट्राचा बाईक सम्राट आहे. हलकीची स्माइल त्याच्या चेहऱ्यावर आहे, कारण ज्या वेळेला ठाणे आणि रायगड हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात, हे जे यंगस्टर आहेत यांच्यामध्ये नक्कीच तू मेमे होतच असते. काहीसा डायलॉग मारला असेल तिथे मगाशी मयूर वाघमारेने ऋतिक पाटील ज्यावेळेला मैदानात चालला होता. आणि हे मिश्किल स्वभावाचे खेळाडू आहेत, त्याच्याचमुळे हे जे क्रिकेट आहे हे फुलतं, हे क्रिकेट बहरतं. या जिल्ह्यांमध्ये संबंध खूप चांगले प्रस्थापित होतात. म्हणून तर आयोजक नेहमीच प्रयत्नशील असतात की कुठेतरी रायगड विरुद्ध ठाणा हा सामना झाला पाहिजे, आणि त्यातच गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होते, कारण हे प्रेक्षक दर्दी असतात. 9 धावा स्कोरबोर्डवर आहेत. tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. पहिली भारतातली वाहिनी, ज्या वाहिनीला आतापर्यंत 20 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. 7,000 प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. लक्ष्य 61चं 61. धावा झाल्यात 9. संकेत पाटील जादूगर आहे फिरकीचा. भावेश नाईक फ्रॉम धारावे सध्या स्क्रीनवर आहे, त्याला दाखवलं जात आहे. हा देखील एक मातब्बर खेळाडू, उभरता सितारा. फुल टॉस, फुल टोल बसेल, उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. तोच चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हा येतोय षटकार. तुम्ही सेट अ गोल, मेक अ प्लॅन, स्टे फोकस, वर्क हार्ड, सक्सीड अँड स्टे हंबल. म्हणजेच प्रामाणिक राहा. कुठल्याही खेळाप्रती, कुठल्याही क्षेत्राप्रती एक गोल सेट करा, प्लॅन बनवा, फोकस राहा त्या कामाच्या प्रती, मग यश तुम्हाला मिळतं. आणि ते सध्या इथे दाखवत असताना ऋतिक, पहिलाच बॉल आला, पहिल्याच बॉलवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार त्याने ठोकलाय. टीमची धावसंख्या 15, 5-15 अशी धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते. टीम ठाणेचा पलटवार झालाय. विकेट आली, परंतु त्याच्यानंतर षटकार आलाय. ऋतिक पाटील मैदानामध्ये आलाय. 19 बाईक त्याने देखील जिंकल्यात. दुसऱ्या बाजूला जो खेळाडू खेळतोय वाकणचा, त्याच्या नावावर, केतन मात्रेच्या नावावर 37 बाईक आहेत. आणि आम्ही कॉमेंट्री करत असताना नेहमीच या गोष्टीची चर्चा करतो. त्यावेळेला आपल्याच परिसरातले किंवा आपलेच प्रेक्षक त्यावेळेला विचार करतात, चर्चा करतात की समालोचक फक्त बाईकची तुलना करतात किंवा बाईक सांगतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला जग त्याची नक्कीच चर्चा करतं, आणि हेच RP सिंगने केलं होतं. तर इथे ऋतिकसाठी बघा, आमचे आयोजक रमेश शेठ मातेसाहेब, उद्योजक पिसारवे यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 15 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल परत एक वेळा बॉलला थोडंसं लपेटलंय. ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला बॉल अडवला जातोय. सिंगल इथे मिळताना दिसेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. या स्पर्धेचे जनक, हे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय संतोष शेठ मात्रे, माजी सरपंच पिसारवे गाव, आणि स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रद्धांजली चषक तुम्ही पाहताय. तेवढंच महत्वाचं योगदान रमेश शेठ मात्रे यांचं देखील लाभलंय. उद्योजक आहेत, प्रसिद्ध उद्योगपती आहेत पिसारवे गावचे, आणि त्यातल्या त्यात क्रिश रमेश शेठ मात्रे जे गोल्डन मॅन आहेत या पिसारवे गावाचे. नकुल पाटील यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन, ज्यांनी या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. आणि खऱ्या अर्थाने पिसारवे या टीमच्या माध्यमातून, नकुल यांच्या माध्यमातून ज्यावेळेला फॉर्म अनेक ग्रुपमध्ये प्रस्थापित झाला, पडला, त्यावेळेला चर्चा सुरू झाली या स्पर्धेची की रायगड क्रिकेटमध्ये भरपूर वर्षानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर कार दिली जाणार आहे, आणि त्याची चर्चा सातत्याने होते. 16 धावा. पहिलं षटक इथे संपलंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. इम्पॅक्ट प्लेयर विजय पवार. विजय पवार इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलाय. संकेतच्या जागेवर आमचा समालोचन कक्षाचा
दृश्य तुमच्या स्क्रीनवर दाखवलं जात आहे आणि रात्री आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जोडले गेलेत. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 16 धावा स्कोर बोर्डवर आहेत. दुसरं षटक मयूर वाघमारे, देवद एक्सप्रेस ऑन ड्राईव्ह इथे केलाय. बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलंय. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना लेदर बॉल क्रिकेट देखील ऋतिक पाटील खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे ही क्षमता आहे. आणि केतन सध्या चर्चा करतोय पंचांशी. पंच सांगतायत टीम एम्पायरची मदत. काय बॅटरने घेतलाय का तुम्ही? बॅटरने घेतलाय. फ्रंट फुटचा नो बॉल चेक केला जाईल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक केला जातोय. शांतता पहा. मैदानामध्ये टाचणी पडली तर त्याचा देखील आवाज येऊ शकतो. एवढी शांतता आता मैदानामध्ये आहे. कारण एका बाजूला रायगडचे भरपूर समर्थक आलेत. कारण रायगड नगरीमध्ये पिसारवे गावामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि सध्या गुगल मॅपवर जर तुम्ही गेलात तर या पिसारवे गावाला शोधलं जातं, पाहिलं जातं की एक्झॅक्ट हे पिसारवे गाव आहे कुठे. गुगलच्या कार्यालयाला देखील प्रश्न पडला असेल की एवढ्या गाड्या या परिसरामध्ये कशा आजच गेलेल्या आहेत. अशी परिस्थिती या क्रीडांगणावर झाली आहे. भरपूर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आली आहे. दर्दी प्रेक्षक आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत आणि तुम्ही तरी देखील आनंद घेत आहेत. नक्कीच तुम्ही केंद्रबिंदू आहात या स्पर्धेचा. आणि संतोष शेठ म्हात्रे आणि त्याचबरोबर रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक. ओव्हर स्टेपिंग इथे चेक केला जातोय. थोडासा वेळ घेतला जाईल नो डाऊट, कारण सामना खूप महत्वाचा आहे. दोन जिल्ह्यांच्या दरम्यान क्रिकेटच्या माध्यमातून ही लढाई आहे. बघा ऋतिक पाटील सर इथे प्रत्येकी षटकारासाठी आपले स्पर्धेचे ऑर्गनायझर रमेश शेट म्हात्रे उद्योजक पिसारवे यांच्या वतीने 1000 रुपये, श्रीकांत पाटील यांच्या वतीने 1000 रुपये आणि गोल्डमॅन क्रिश रमेश शेट म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येकी नो बॉल आलेला आहे. इथे टीव्ही अंपायरच्या माध्यमातून कळवण्यात आलंय नो बॉल आहे. फ्री हिट असेल. शो मॅच ठाणे विरुद्ध रायगड आणि या ट्रॉफीसाठी हा संघर्ष सध्या सुरू आहे. एक्झिबिशन मॅच म्हणून एक वेगळी संकल्पना या स्पर्धेचे आयोजक तुमच्या समोर घेऊन आलेले आहेत. संतोष शेठ म्हात्रे, रमेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. श्रद्धांजली चषक तुम्ही पाहताय. फ्री हिट असणार आहे. मयूरचा पुढचा बॉल. फ्री हिट बॉल हेलिकॉप्टर समोर उडवला. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रेक्षक बनून राहिले असं दिसतंय. बॉल सीमा रेषा पलीकडे चाललाय. सीमा पार येतोय हा षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग. केतन म्हात्रे, केतन टनाटन त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या 24. IPS विश्वास नागरे पाटील यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. आणि हा फटका पहा त्याच शैलीने खेळत असताना दिसला. यावेळेला बॅटची कडा, कॅच इट चा कॉल आहे. गलीमध्ये झेल टिपलाय. रायगडकरांचा जल्लोष सुरू आहे. प्रेक्षक टाळ्या वाजवतायत, शिट्या वाजवतायत. कमबॅक केलंय मयूर वाघमारेने. आहे याच्या अगोदर षटकार मारला म्हणून काय झालं? मी हारणार नाही, मी हारणाऱ्यांपैकी नाहीये, मी हार मानणारा नाहीये. आणि त्याने त्यानंतर पलटवार केलाय. करण धुळे आलाय मैदानामध्ये. मॅन फ्रॉम जोवेली बदलापूर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्या 24. पलटवार सुरू झालाय. विश्वजित ठाकूर देखील या टीम मध्ये हे विसरून चालणार नाहीये. प्रसन्न पाटील, विजय पवार याने नुकताच झेल टिपला. गली रिजन मध्ये मॅच मध्ये पलटवार झालाय. क्रिश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्रिश रमेश शेठ म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. गोल्डन मॅन आहेत रमेश शेठ म्हात्रे यांचे चिरंजीव. त्यांच्या वतीने पारितोषिक 30,000
30,000 प्रेक्षक आनंद घेत आहेत या सामन्याचा. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. टेनिस क्रिकेट .in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट मयूर वाघमारेने तो पलटवार केलाय आणि काय झेल टिपला इथे. आणि यावेळेला फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने करण धुळेच्या बॅट मधून येतोय. चौकार. कशाला पळतोस दूर. बॅटने केलाय धूर. हाय तो 4 चौकार. या जगात प्लेअरची काही कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. पाहूया या मॅच मधला मॅच विनर कोण आहे. 28ला 2 अशी परिस्थिती. मयूर वाघमारेच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. 12 धावा त्याने केल्यात आणि हा खेळाडू नक्कीच मॅच विनर ठरू शकला असता, परंतु तो आउट झालाय. परत एक वेळा बॉल हवेत. स्टँड अँड डिलिव्हर्ड. डीप मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत मारलाय षटकार खणखणीत. तर विकी भोईर यांच्या वतीने बघा, विकेट हॅट्रिक साठी इथे रायगड क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. चांगली बॅटिंग. धावा येत आहेत 34 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. 18 धावा खर्च केल्यात. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून मनगडात आहे जोर. मारलाय कडक 4. फलंदाज करण धुळेच्या बॅटमधून 4. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. जगण्यासाठी प्रत्येकाला लढा द्यावाच लागतो. क्रिकेट म्हणजे संघर्ष आहे. इथे तुम्हाला लढायचंच असताना ती लढवय्या वृत्ती ते दाखवत असताना करण धुळेने धावा केल्या 14. फुल टॉस बॉल होता. परत एक वेळा ऑफिस हिप मनगटाच्या सायने टर्न केलाय. कमरेवरून बॉल सीमा पार येतोय. चौकार. 4 धावा. तर थँक्स डीजे मास्टर. इथे बघा, कुणाल दाते सर या स्पर्धेचे शिल्पकार, उद्योजक रमेश शेठ माते साहेबांच्या वतीने 4ही समालोचकांसाठी 4,000 रुपये ते कॅश प्राइज झालेले आहे. डीजे सूरज, रायगड जिल्ह्यातील एक दमदार आवाज. सूरज आमचे ऑपरेटर आहे, त्याच्यासाठी 1,000. एकूण टोटली 5,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. कर्तृत्व. कर्तृत्व पहा सिद्ध केलंय फलंदाजीमध्ये आणि तेच कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आयोजक संतोष शेठ मात्रे, रमेश शेठ मात्रे यांनी, केतन मात्रे याला दाखवलं गेलं आणि काय स्टार्ट त्याने दिला, परंतु त्याच्यानंतर करण धुळे धुवा उडवलाय बॅटिंग मध्ये. 4 बॉल मध्ये 18 धावा त्याने केल्यात. खरपूस समाचार त्याने घेतला मागच्या षटकामध्ये. गोलंदाज मयूर वाघमारेचा 42 धावा स्कोर बोर्डवर आहेत. स्माइल पहा चेहऱ्यावर. केतन मात्रेच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. मयूर दातीलकर तिथे आहे. जरी आउट झाला असेल फलंदाज ओमी केनी, कमलेश तिथे पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील 42 धावा झाल्यात. 42. दुसरं षटक संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42. 18 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 19 धावा. मागचं षटक भरपूर महागडं टाकलं गोलंदाज मयूरने. अंगद आला आता गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल मिळताना दिसते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, स्वतःला कमकुवत समजणं म्हणजे सर्वात मोठं पाप आहे. उठा, लढा, संघर्ष करा, ताकद दाखवा, जिद्दीने खेळा, पेटून उठा. संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे. परंतु इथे जी हाणामारी झाली आहे मागच्या ओव्हरमध्ये, त्याच्यातून थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण सगळ्यात मोठी गोष्ट काय असते, तुमच्यावर ज्यावेळेला अटॅक होतो ना, त्यावेळेला भरपूर असे गोलंदाज असतात, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माइल देतात. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न ते करतात, की स्वतःला सांगतात नक्कीच मी संपलेलो नाहीये, मी परत एक वेळा कमबॅक करेन. धावा झाल्या 43. 2 फलंदाज बाद. बॉल हवेत आहे. भरपूर उंच गेलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न सुरू आहे. झेल टिपला जाईल. फलंदाज बाद.
डीप मध्ये खूपच चांगला झेल इथे टिपला जीवित मात्रेने. सोप्पा नव्हता हा झेल, नक्कीच अवघड झेल होता, त्याला सोप्पं केलं. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड, सोप्पा केला झेल जो होता अवघड. चांगलं जजमेंट. 43 धावा, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. अंगद पाटील म्हटल्यानंतर मला तो सामना नेहमीच आठवतो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. कमी लोकसंख्येचं गाव, कमी घरांचं गाव, परंतु अंगद पाटीलने इनामपुरी या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाच्या पटलावर आणलं. असा खेळाडू अंगद पाटील मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. हे पाय स्माइल पहा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर. पैसा वसूल सामना. बॉल हवेत आहे, उंच गेलाय, परत विकेट मिळू शकते. सुमित ढोंगडे करून कोणती चूक होणार नाही. विकेट आली आहे, फलंदाज बाद. थँक्यू. भारताचे मिसाईल मॅन स्वर्गीय एपीजे अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे, सक्रिय व्हा, जिम्मेदारी घ्या, त्या गोष्टींवर काम करा ज्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास आहे. असे तुम्ही करत नसाल तर ते तुमचं भाग्य दुसऱ्याच्या हवाली तुम्ही करत आहात. आणि अंगदने काय केलं, तो सक्रिय झाला. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु त्याने तो पलटवार केलाय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले. 43 ला 4. टीम ठाणे या मॅच मध्ये रिक्वायर रन रेट 7.20 चा आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये, लक्षाच्या जवळ आहे. मयूर दातीलकर, फडकेपाडा, मॅन फ्रॉम फडकेपाडा. डोंबिवली क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमीच चर्चा होते फडकेपाडा या गावाची. आणि आता 43 ला 4. करण धुळेने काय तो ब्लास्ट दाखवलाय, आक्रमण केलं. कमलेश पाटील टीम मध्ये आहे, आर्यन भोईर या टीम मध्ये आहे, भावेश नाईक या टीम मध्ये आहे, अजय पाटील आहे तिथे इन ऍक्शन. संदेश मात्रे, मोठी देसाईचा खेळाडू त्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बॅक साइड ठाण्याची देखील आहे. दुसऱ्या बाजूला रायगड टीम मध्ये देखील अनेक तारे सितारे ISPL खेळलेले खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही जिल्ह्यांच्या दरम्यान. एका बाजूला आपण पाहिलं मयूर वाघमारेला, त्याचबरोबर आकाश चारेकरला. दुसरीकडे आपण पाहिलंय अमित नाईकला देखील. आणि दुसरीकडे केतन मात्रे हा देखील खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय ठाणेकरांकडून. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल होता. बॅटची कडा घेतलीये आणि त्या हॅट्रिक कंप्लीट केली आहे अंगद पाटील. मगाशी देखील मी उल्लेख केला होता, हा जो गोलंदाज आहे हा काही करू शकतो. पटलावर परत एक वेळा नाव आणलंय अंगदने टीम रायगड कडून. आता मात्र या मॅच मध्ये आणखीन एक धक्का दिलाय ठाणेकरांना. नक्कीच रायगड ठाण्यात फेमस झालेत ठीक. संतोष तरी ते मात्रे. कुणाल दाते सर निश्चित स्वरूपात अंगद पाटीलने हॅट्रिक इथे प्राप्त केली आणि अंगद साठी 2727 27-27 आदरणीय श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर संतोष माते साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि प्रेक्षकांचा आता आवाज बोला, गणपती बाप्पा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. 43 धावा स्कोर बोर्डवर आहे. आता या मॅच मध्ये आवाज येईल, तो कधी येईल हे षटक संपल्यानंतर येईल. जेव्हा सगळं संपून गेलेलं वाटतं ना, तेव्हा तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आणि तेच अंगद पाटीलने केलंय. ओव्हर मध्ये धावा दिलेल्या नाहीयेत, एकच धाव आलेली आहे. रन बॉल इक्वेशन आलं होतं ऑलमोस्ट आणि तिथून पलटवार केलाय. सामना संपलेला नाहीये अजूनही. आता चिंता दिसतायत ठाणेकरांच्या चेहऱ्यावर. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा करायचे. 14 मध्ये 18. मॅच ऑन. 14 चेंडू 18 धावा. पुढचा बॉल अंगद पाटील. 3 विकेट घेतल्यात. दिशा दिली आहे, चांगला फटका. मिड ऑफचा फिल्डर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळेल. कमलेश पाटील कावा या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. एक मातब्बर खेळाडू आहे. ऋतिक पाटील मैदानामध्ये नुकतीच डायगर चषकामध्ये मालिकावरची बाईक त्याने जिंकली. सलग 2 वर्ष मालिकावरची बाईक जिंकणारा खेळाडू डायगर चषकामध्ये ठरलाय ऋतिक पाटील. सलग 4 वर्ष ती स्पर्धा गाजवण्याचा विक्रम चेंज द गेम वडवली या टीमने केलाय.
तो मैदानामध्ये खेळताना दिसतोय. ऋतिक पाटील, धावा झाल्या 44. उलटा फटका सजवलाय, गॅप मध्ये चाललाय थर्ड मॅनला, बॉल सीमारेषा पलीकडे, बॉल जाईल बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. इथे बघा एक जी लढत आहे, वर्तमान लढत पाहतो रायगड विपक्ष ठाणे, आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे त्या संघासाठी इथे 9393 श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रमेश शेठ म्हात्रे साहेब आणि गोल्डमॅन क्रिश म्हात्रे यांच्या वतीने विजेता संघाला वैयक्तिक 11,111 रुपयाचं इथे बक्षीस दिलं जाणार आहे. 48 रन झालेत, 48 धावा झाल्यात. अजूनही या मॅच मध्ये 13 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 13 धावा. प्रसन्न पाटील आता गोलंदाजीसाठी आलाय. मॅन फ्रॉम दुंद्रे प्रसन्न पाटील सुरुवातीचा कालखंड थोडासा कठीण राहिला होता या खेळाडूसाठी, ज्यावेळेला त्याने खुल्या गटामध्ये पदार्पण केलं, परंतु त्याच्यानंतर हा खेळाडू काळ गाजवत आलाय. चर्चेतलं नाव आहे प्रसन्न पाटील. मॅच मध्ये पलटवार करेल का, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवेल हा प्रश्न आहे. एक संघ नक्की फेल होईल, एक संघ नक्कीच विजय संपादित करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी प्रसन्न पाटील सज्ज होतोय. समोर कमलेश पाटील मैदानामध्ये एका बॉलमध्ये 1 धाव केली, 5 मध्ये 13. स्टम्प विजन तुमच्या स्क्रीनवर. पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकलाय. प्रसन्नाचा बॉल वाईड बॉल आहे असं सांगितलंय पंचांनी. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. 49 रन बॉल इक्वेशन आलंय. फेलचा अर्थच होतो फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. नक्कीच जरी एक संघ फेल होईल या मॅच मध्ये, परंतु लर्निंग प्रोसेस सुरू होईल. शिकण्याची वृत्ती महत्वाची असते. तुम्ही एका सामन्याच्या पराभवानंतर काय शिकलात, कुठे चुका झाल्यात, कुठे काय कमबॅक करू शकतो, अजून काय बरोबर होऊ शकतं आणि काय बरोबर झालं असतं, असे प्रश्न स्वतःलाच विचारणं गरजेचे असतात. प्रसन्न पुढचा बॉल घेऊन जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. या स्पर्धेचे आयोजक आदरणीय रमेश शेठ म्हात्रे प्रसिद्ध उद्योगपती आहेत पिसारवे गावचे. क्रिश रमेश शेठ म्हात्रे गोल्डमॅन आहेत पिसारवे गावचे. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या वतीने श्रद्धांजली चषक तुम्ही पाहताय. दिलदार असं व्यक्तिमत्व आहे रमेश शेठ म्हात्रे. फुलरलेनचा बॉल परत एक वेळा विकेट कीपरच्या हातामध्ये. पलटवार होतोय असं दिसतंय. बॅक टू बॅक डॉट बॉल प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून. मॅच मध्ये कहाणी बदलली आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता अशी परिस्थिती आली आहे. रमेश शेठ म्हात्रे सध्या चर्चा होते या नावाची, या गावाची, या ट्रॉफीची, कारण अप्रतिम दर्जेदार असं आयोजन. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक कार ठेवण्यात आलेली आहे अल्टो. त्याही कारची चर्चा झाली आहे आणि भरपूर वर्षानंतर रायगड क्रिकेटमध्ये अशी कार ग्रामीण गटामध्ये ठेवलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. परत एक वेळा बॉल थोडासा बीट करून विकेट कीपरच्या हातात, परंतु पंच सांगतात हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50 धावा. 50 रन मॅच ऑन. 50 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 61चं लक्ष्य आहे. सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल असं दिसतंय. 1-2 डॉट बॉल आले तर मजा येईल या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 11 धावा अजूनही करायच्या आहेत. पुढचा बॉल प्रसन्नाचा कमलेशसाठी. फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह चांगला केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट आणि हा येतोय चौकार. चोपन्न धावा झाल्यात. 5 फलंदाज बाद. अंधारच नसता तर या चमकणाऱ्या तारांना किंमतच उरली नसती. 2 जिल्ह्यांची लढाई होती आणि त्यातल्या त्यात दोन्ही जिल्ह्यातून अनेक चमकते तारे सितारे या क्रीडा नगरीवर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ज्यांनी क्रिकेटसाठी काळ गाजवलाय, क्रिकेट या खेळाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे, असे दिग्गज खेळाडू इन ऍक्शन या पिसारवे गावात पाहायला मिळाले.
यावेळेला बीट केलंय फलंदाजाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल चाललाय, डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय, धावा झाल्यात अजूनही 54. म्हणजेच काय तर 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये. नंबर 1 कोणाला बनायचंय या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकेल हा प्रश्न आता सुरू झालाय. ती ट्रॉफी कोणता संघ जिंकेल, ती ट्रॉफी कोणत्या जिल्ह्यामध्ये जाईल हे प्रश्न आहेत. परत एक वेळा बीट. फुटवर्क नाहीये क्रिकेटमध्ये, फुटवर्क पाहिजे, मोबाईल मध्ये नेटवर्क पाहिजे, त्याच वेळेला कनेक्शन जुळतं, संपर्क जुळतो, परंतु ते इथे दिसलेलं नाहीये. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉल साठी. मॅच ऑन. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. ठाणे टीमचा रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. हळूहळू टाळ्या वाजतायत. काही प्रेक्षक नक्कीच आनंद घेतात या मॅचचा. त्यांना माहिती आहे सामना संपलेला नाहीये. हे या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांचे चिरंजीव या सामन्याचा आनंद घेत असताना रमेश शेठ म्हात्रे, प्रसिद्ध उद्योगपती, जिंकले त्यांनी. ज्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा संपन्न केली, ज्या पद्धतीने आयोजन केले, दर्जेदार दमदार आयोजन. फुल टॉस, बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली असं दिसतंय, परंतु साइड स्क्रीनला भेदणारा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पडद्यावर षटकार. ठीक. तर इथे बघा विकी शेठ भोईर तुर्बे यांच्या वतीने अंगद, यापूर्वी तू विकेट हॅट्रिक प्राप्त केली, तुझ्यासाठी अंगद पाटीलसाठी 3000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. आणि यानंतरची लढत असणार आहे बघा अर्णव महादे आणि रियांश RCC पेठ क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अथर्व 11 गावदेवी कानपल्ली. नाणेफेकीसाठी आपण इथे संपर्क साधावा. काही क्षणातच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं पिसारवे गावच्या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काळ्या पडद्यावर तो षटकार मारलाय. सामन्याची थोडीशी हवा काढली आहे. 6 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे, परंतु अंगद पाटील मैदानामध्ये तो काही करू शकतो अशी परिस्थिती मैदानामध्ये आहे. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. हे समीकरण. पहिला बॉल डॉट चाललाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. मोठा फटका मारूनच सामना जिंकायचा आहे हा इरादा आहे, परंतु मैदानामध्ये कधी काही घडू शकतं. शेवटच्या 5 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. म्हणतात ना समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचं नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्वाचं असतं. तो काळ्या पडद्यावरचा षटकार हेच दाखवून गेला. समोर डाऊन दी ग्राउंड फटका सजवला, बॅकफुटला जाऊन पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल, डिलाइटफुल. आणि याच दरम्यान या षटकारासह टीम ठाणेने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम ठाणे, बट हार्ड लक टीम रायगड. थँक्स कुणाल दाते सर. आता जी लढत झाली मैत्रीपूर्ण लढत रायगड विपक्ष ठाणे, आणि या दमदार प्रेक्षणीय लढतीमध्ये ठाणे क्रिकेट संघाने विजय इथे नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय इथे संपादित केलं. त्यांचा मी जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांच्या वतीने अभिनंदन करतो. रायगड क्रिकेट संघाने मैत्रीपूर्ण लढतीमध्ये सहभाग घेतला. तुमचंही मनपूर्वक श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या सामन्याचा सामनावीर महत्वपूर्ण सामन्याचा आता सामनावीर हा पुरस्कार इथे दिला जाईल. या मॅच मध्ये फक्त 5 बॉल तो खेळाडू खेळला. 5 बॉल मध्ये 18 धावांची खेळी करणारा करण धुळे हा ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. तर करण धुले ठरतो या सामन्याचा हिरो. इथे अर्णव महादे, रियांश 11 RCC पेठ क्रिकेट संघ आणि अथर्व गावदेवी कानपोली क्रिकेट संघ या नाणेफेकीसाठी. रायगडमध्ये 2 षटकार लागलेले आहेत आणि ठाणे टीम कडून 1 2 3 4 5 6 षटकार लागले आहेत. ठाणे टीम कडून 6, रायगड टीम कडून फक्त 2. केतन मात्र 1 षटकार, ओमी केनी 1 षटकार, ऋतिक पाटील 2 षटकार, करण धुळे 1 षटकार, कमलेश पाटील 1 षटकार. आणि मॅन ऑफ द मॅच करण धुळे ठरला. या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 18 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली. तो ठरला हिरो या मॅचचा. रायगड मधून 2 षटकार आले बघा रायगड संघाचे. ते दोन्ही प्लेयर आणि बघा ठाणे आणि रायगड सन्माननीय संतोषन माते साहेबांच्या वतीने इथे प्रत्येकी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. विजय पवार एक झेल आपण पकडलं.
एक अप्रतिम झेल इथे संपादित केलं आपल्यासाठी रमेश माते साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि त्याचबरोबर अंगद पाटील ज्याने विकेट हॅट्रिक प्राप्त केली, सन्माननीय श्री विकिशन भोईर तुर्बे यांच्या वतीने अंगदसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज. चला इथे